नमस्कार, मी शिवांगी गोसावी। आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। महिलेचे अंगावर काटा आणणारे धाडस। घरात घुसलेल्या नरभक्षक बिबट्याला महिलेने केले खोलीत बंद। मंगेश पाटील यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क मोहिदा। नमस्कार प्रेक्षक हो, शहादा तालुक्यातील होळमोहिदा गावात आज बिबट्याने अक्षरशः थरार घडवला आहे। दिवसा शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर झडप घालणाऱ्या बिबट्याने संध्याकाळी थेट गावात शिरून लोकवस्तीत धुमाकूळ घातला। मात्र एका धाडसी महिलेच्या प्रसंगावधानामुळे हा नरभक्षक बिबट्या आता एका बंद खोलीत कैदी बनला आहे। या थरारक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून बिबट्याला पाहण्यासाठी आणि पकडण्यासाठी हजारो गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली आहे। दिनांक 15 रोजी दुपारी जुनवणे शिवारात ही पहिली घटना घडली। रतिलाल सोमा चव्हाण वय 42 राहणार अवघे जुनवणे हे आपल्या शेतात ऊसाच्या पिकाला पाणी भरत होते। याच दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला। रतिलाल यांनी आरडाओरड केल्याने आणि प्रतिकार केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला। या हल्ल्यात रतिलाल चव्हाण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। शेतातून पळालेला बिबट्या संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास होळमोहिदा गावात शिरला। गावातील मराठी शाळेच्या रस्त्यावरील एका घरात हा बिबट्या अचानक आत घुसला। घरात असलेल्या एका महिलेवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र मृत्यूसमोर उभा असतानाही त्या महिलेने धीर सोडला नाही। अत्यंत चाणाक्षपणे आणि अंगावर काटा आणणाऱ्या धाडसाने ती महिला खोलीबाहेर पडली आणि तिने क्षणाचाही विलंब न लावता घराचा दरवाजा बाहेरून घट्ट लावून घेतला। महिलेच्या या ऐतिहासिक धाडसामुळे बिबट्या घरातच कोंडला गेला आणि गावातील मोठा अनर्थ टळला। बिबट्या घरात कोंडला गेल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली। सध्या आजूबाजूच्या 3 गावांमधील लोकांनी होळमोहिदा गावात मोठी गर्दी केली आहे। घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी हजर झाले आहे। बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढून पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। पिंजरा मागवण्यात आला असून लवकरच बिबट्याला जेरबंद केले जाईल अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।